तयार झालं एका क्षणात बघा. देवाने उतरावा असं वातावरण तयार झालं. तुमच्याशिवाय मजा नाही बरं का कीर्तनात, कारण आम्ही शिकायला गेलेलो नाही, आम्हाला असे भजनं बिजनं काही येत नाही. तर पण आज आम्ही भाग्यवान आहे, तुमच्यासारखे गायक आम्हाला मिळाले. तर विठाला असं ज्ञानवतकोवाच्या गजरात दिंडी निघाली बरं का. पुढं भगवंताच्या भेटीला लोकसंख्या किती होती? 4001. आणि दिंडी निघल्यामुळं आसपासच्या गावचे लोक म्हणले चला आता दिंडी निघली, आपण आहे ना दुकानं लावा म्हणे यांच्यासाठी. फुकट 1 दिवसासाठी बरं का फुकट दुकानं लावले शेजारच्या गावच्या लोकांनी. मग कशाचं दुकान? कपड्याचं दुकान, भांड्याचं दुकान, सोनाराचं दुकान, सगळे दुकानं त्या दिवशी उघडे होते. आणि सगळ्यांनी सांगितलं होतं का आजच्या दिवसासाठी ह्या सगळ्या वस्तू फुकट दिल्या जातील, तुम्हाला तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाही. आता दिंडीत निघलेले लोक त्याच्यात महिला पण बऱ्याच होत्या. आता पहिलं दुकान लागलं कशाचं? कपड्याचं. आता कपड्याचं पहिलं दुकान लागलं, 1000 महिला कपड्याच्या दुकानात शिरल्या. आता त्यांनी काही एक कपडा म्हणून घेऊन राहिले असत्या का? कोणी साड्या घेईन, कोणी काय 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 घ्यायचं तेवढं घेतलं. आणि तिथंच दुकानातून बाहेर निघालात ना. नारद मुनी म्हणले अहो चला, देव तुमच्या भेटीसाठी येऊन उभा राहिलाय, चला आपल्याला देवाच्या भेटीसाठी जायचंय. त्या महिला म्हणल्या नारद मुनी एक काम करा ना, तुम्हीच जा ना म्हणे, देवाचं दर्शन घ्या परत आमच्यापर्यंत या, आम्ही तुमचं दर्शन घेऊ म्हणे. कारण आजचा दिवस परत उद्या नाही बरं का, कारण आज फुकट आहे, उद्या आम्हाला याच्यासाठी पैसे मोजावं लागते. तुम्हाला जायचं तुम्ही जा आणि देवाकडून भेटून परत आमच्यापर्यंत या. लोकसंख्या ध्यानात धरा बरं का, विसरू नका, कारण मला बोलता बोलता विसर पडन. आता 4001 लोकांमधल्या 1000 महिला गुतल्या कपड्याच्या दुकानात, राहिल्या किती? 3001. आता पुढं लागलं भांड्याचं दुकान. भांड्याचं दुकान लागलं परत. आता आपल्या महिलांना आवडीचा विषय म्हणजे आपला भांड्याचा. तिथं परत 1000 महिला गुतल्या त्या दुकानामध्ये. नारद मुनी म्हणले अहो चला, तो देव तुमच्या भेटीसाठी येऊन उभा राहिलाय, चला मला माझ्यावर जबाबदारी, तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जायचंय. ते सुद्धा तशाच म्हणल्या. देवा नारद मुनी तुम्ही जा, त्यांचं दर्शन घ्या, तुम्ही परत या, आम्ही तुमचं दर्शन घेऊ. कारण आजचा स्टॉल भांड्याचा परत उद्या नाही बरं का, उद्या नाही म्हणले, आजच्या दिवसच फुकट आहे. कारण आपल्या महिला वर्गाचा सगळ्यात जास्त जीव राहतो भांड्यात. फुटलेली ताटली का असताना शेजारणीकडे 8 दिवसांनी ध्यानात आली ना, आपण लगेच जाऊन ती परत घेऊन येतो विठाला. त्या दिवशी सोनं आता तिथं गुतल्या 1000 महिला बरं का. पहिल्या 1000, इथं 1000 राहिल्या, खाली 2000 लोकसंख्या. पुढे आमच्या लक्ष्मण आबासारखे सोनार होते बरं का, त्यांनी पण त्या दिवशी दुकान उघडं ठेवतं मोकळ्या मनाने. आता आपल्याला दृष्टांत सांगायला काय हरकत आहे, कारण आता सध्या सोनं खूप महाग झालेलं आहे. जाते नाही, त्या दिवशी सोनार भाऊ सुद्धा मोकळ्या मनाने म्हणले काय तुम्हाला घ्यायचं ते घ्या. तिथं सुद्धा आमच्यात 1000 महिला गुतल्या बरं का. मग आता 4001 मधले 3000 गेले, खाली राहिले 1001. परत असं पुढं कशाचं दुकान घ्या जाऊ द्या, आता आपल्याला सांगायला एवढा वेळ नाही. परत तिथं 1000 लोक गुतले. निघले किती होते? 4000. 4001 4000 लोक गुतत गेले. कोणी कपड्यात गुतलं. लोक सोडून द्यावं दृष्टांतातले, आपल्याकडे घ्या हा विषय. आपण सुद्धा गुतलो, कपड्यात गुतलो, कोणी भांड्यात गुतलंय, कोणी सोन्यात गुतलंय, कोणी अनेक गोष्टीत आपण गुतत गेलो. तर खाली राहिला फक्त एक जण राहिला. आणि एक जण असा होता बरं का, आता विषयीचाच विषय सुटला इथं थोडासा का, आपल्याला आता पुढे जिज्ञासूकडे जायचं. एक राहिला होता, ते एकाला म्हणायचं जिज्ञासू. आपल्याला शेवटचा वर्ग सांगायचा होता, तो जो भगवंताकडे काही मागत नाही तो म्हणजे जिज्ञासू. तो एकटा होता. नारद मुनी म्हणले बाबा आता 4000 गेले, तू एकटा तरी कशाला माझ्या संग येतो, जाय म्हणे, तुला काय लागत असेल ती घे म्हणे जा त्याच्यासारखं. तो म्हणला नाही नारद मुनी, मी जी भक्ती केली ना आतापर्यंत, मला ह्या गोष्टी नको, कारण ह्या गोष्टी नश्वर येतात, नाशिवंत आहेत का बरोबर येणार आहेत का, मला नको म्हणे. मला फक्त काय पाहिजे, तो माझा व्हावा, तो माझा व्हावा, वेळो व्हावा पांडुरंग. मग मला सांगा आतापर्यंत कोणी असं म्हणताय का हो, का मला या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टीचा विटा आलाय, म्हणताय का कोणी? असं नाही म्हणत ना. कोणी असं म्हणताय का सर्वसंगी विठाला
सर्व संगी विठाला सर्व संगी असं कोणी म्हणतंय का? आणि म्हणतोय बरं का कोण तर ते जिज्ञासू तो म्हणतो देवा मला फक्त तू आणि तू पाहिजे. मग नारद मुनी त्या एकट्याला घेऊन देवापर्यंत गेले आणि मग त्यावेळेस नारद मुनीला देव म्हणले नारदा पुढे गेले तुझे 4000 लोक म्हणले. रात्रंदिवस भक्ती करीत होते ना, पुढे गेले तू एकट्यालाच घेऊन आला म्हणे इथपर्यंत. नारद मुनींनी खाली मान घातली म्हणे देवा आता काय काही म्हणा म्हणे तुम्ही मला. मग म्हणे नारदा मी तुला सांगत होतो ना. काय सांगत होतो तर दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत असतं. त्यावेळेस भगवंत म्हणे मी वेडा आहे का लिहून ठेवायला. हस्तेची महापुरी कोट्यावरी अनेक लोक या वाटेवर लागतील पण एखादाच माझ्यापर्यंत पोहोचन त्याला म्हणायचं तर जिज्ञासू त्याला फक्त देव आणि संत सोडून त्याला दुसरं काही आवडत नाही. मग अशी जिज्ञासूची भूमिका घेऊन नामदेवराय भगवंताकडे गेले आणि मागणी करते बरं का त्या जिज्ञासूची. अभंगाचं पहिलं चरण हे देवा पै